एका डोळ्यात आनंदाश्रू आहेत, एका डोळ्यात दुःखाश्रू आहे की पोरगी आनंदात आपलं दुसरं आयुष्य सुरू करते. दॅट इज त्याच्यात आनंदाश्रू आहेत. पण त्याचबरोबर आपलं घर सोडून जाते 30 वर्षांनंतर. तिला आपण वाढवलेलं असतं, इतकी जवळीक असते, त्यामुळे नॅचरली ते फिलिंग काही म्हणजे लगेच हे होत नाही. त्यामुळे नक्की हुरहुर नक्की आहे की बाबा हे करेल ना व्यवस्थित, तर सगळं व्यवस्थित होईल ना. माझ्यापेक्षा जास्त हिला आहे, पण हुरहुर नक्की आहे. म्हणजे आनंदही आहे आणि हुरहुरही आहे. आदित्य एक असा इंट्रोव्हलंट मुलगा आहे आणि जास्त करून तो एक्सप्रेस करत नाही. आणि ज्या दिवशी त्याने सांगितलं की ही बातमी की मला अमुक अमुक ह्याच्याशी लग्न करायचं आहे, आय वॉज टेकन अ बॅक. म्हणजे आदित्य एवढं डेअरिंग, म्हणजे इट वॉज अहो असं म्हणजे काय म्हणतात त्याला, यू कॅन अंडरस्टँड. Love is a very good story. Then make your story the best one. मी आदित्य आणि अवनीला एकच मेसेज देते की कायम दोघंही एकमेकांच्या बरोबर राहा. प्रत्येक प्रसंगात एकमेकांना सपोर्ट करा, समजून घ्या, सुखातही आणि दुःखातही छान सोबत द्या एकमेकांना, असं माझा मेसेज आहे. विश्वासही तोच असणार आहे. आम्ही एका फिजिक्स क्लासमध्ये भेटलो ॲक्च्युली 11th मला बऱ्यापैकी आधी लक्षात आलं होतं की मला तो आवडतो आहे. त्याला ते रिअलाईज होत होतं, पण त्याला ते असं रिअलायझेशन नव्हतं की त्याच्या साईडनी काही आहे का नाही आहे. 11वी 12वीमध्ये फक्त आमची ओळख होती. 12वी झाल्यानंतर आमची मैत्री वाढत गेली आणि मग जसं मैत्री वाढत गेली, जसं मी तिला जास्त ओळखू लागलो, तसं मला अवनी आवडायला लागली. कैसी कैसे धागों से बुनी है ये दुनिया, हाँ, कैसे कैसे धागों से बुनी है ये दुनिया. कभी धूप कभी बादलों की लड़ियाँ, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियाँ, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियां. कैसे कैसे धागों से बुनी है ये दुनिया, कभी धूप कभी बादलों की लड़ियां, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियां, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियां. तेरी बनी राहें मेरी थी दीवारें, तेरी बनी राहें मेरी थी दीवारें, उन दीवारों पे ही मैंने लिख ली तू जो आया सो गई थी कलियां. एक डॉक्टर आमच्या फॅमिलीमध्ये कोणतरी येत आहे, दरवेळी असं वाटायचं का, म्हणजे माझं दरवेळचं हे असायचं की मी डॉक्टर का होत नाही. का म्हणजे आमच्या घरात इतके हुशार आणि असे टॅलेंटेड होते, पण सगळे इंजिनिअरिंग करायचे, MS करायचे आणि बाहेर निघून जायचे. आणि आता पहिल्यांदा असं झालं की डॉक्टर आहे आणि ते आमच्या घरात आहेत. रे म प नि ध प म प ग म ध प ग म प ग म रे सा नि रे, ग म प ग म रे सा नि रे सा. हाँ, कैसे कैसे धागों से बुनी है ये दुनिया. आदित्यची निवड मला खूप आवडली. आमच्या घरात जसं साधं वातावरण आहे तसंच त्यांच्याही घरी वातावरण असल्यामुळे मला खूप बरं वाटलं की नक्कीच आता अवनी आपल्या घरात रुळेल.
मला असं वाटतं की संसारात परस्पर विरोधी लोक पाहिजेत आणि ते तसे आहेत. म्हणजे ही खूप बडबडी आहे तर तो खूप शांत आहे आणि अशीच मॅरेजेस वर्कआउट होताना मी बघितले. म्हणजे जर का दोघेही बडबडी असेल तर आनंद होतो जीवनाचा. तसं काही दिसत नाही. म्हणजे तसे दोघेही म्हणजे बॅलन्स जो आहे तो चांगला समतोल राखून जगतील असं वाटतं. म्हणजे की बाबा ती बडबडी आहे, सेंटिमेंटल आहे, हा तेवढाच मॅच्युअर्ड वागतो, हा तेवढाच आहे स्पोर्ट. म्हणजे असे ऑपोजिट हे आहेत तसे. Opposites attract. तसं ते प्रिन्सिपल रिअली आय थिंक इट वर्क्स आउट. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. ओळखीचे वाटले हे श्वास दोघांचे कधी स्पर्शावी नाही गुंतले, वाट कुठली जागली दोघातून जी चालली, ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. माझे बहर सारे तुझे, माझे प्रहर सारे तुझे, साऱ्या क्षणांवर नाव घे. एकमेकांचा विश्वास संपादन करा आणि आयुष्यात जे काय आहे ते शेअर करा. म्हणजे मग कुठलंही चांगलं असो, वाईट असो, कुठल्याही चुका असो, कुठलेही बरोबर असो, कुठलेही शल्य असो, कुठलेही दुःख असो, एकमेकांबरोबर शेअर करून विश्वास संपादन करून पुढे जा. देन रिलेशनशिप लॉंग टर्म टिकतात. आपण जसं एक दुसऱ्यांना सपोर्ट आणि मोटिवेट करत आलो आहे आपल्या जर्नीमध्ये, असंच पुढेही करत राहू. म्हणजे मी पण असंच आयुष्य जगत आले की मी करिअर आणि फॅमिली दोन्हीला बॅलन्स करत आले. आणि इफ नीड बी मी फॅमिलीला ऑलवेज हे दिलं, प्रेफरन्स दिलेला आहे. तर ठीक आहे, शी शुड बी एबल टू स्ट्राईक अ गुड बॅलन्स. दॅट इज ऑल व्हॉट आय विश. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि
मंगळसूत्र गळ्यात, आनंद मनात, आदित्याचं नाव घेते, सुख राहो प्रत्येक क्षणात. अवनीच्या मनाचा मिळवला ॲक्सेस, पासवर्ड वापरून प्रेमाचा. आता नेहमीच राहू एकमेकांच्या नेटवर्क क्षेत्रात, प्रश्न येणार नाही आउट ऑफ रीच होण्याचा.